आज आपण काठापासून 5 मिनिटात ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। पूर्ण उंची आहे 15, छाती आहे 40, गळा रुंदी घेतली आहे 2.5, शोल्डर घेतला आहे 3.25, मुंड्याला आकार 5.5 इंचावरनं दिलेला आहे। गळा खोली 11 इंच, इकडनं 2.5 इंच असा बॉक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर गळ्याला आकार द्यायचा आहे। हा जो गळ्याला आकार दिलाय तो इकडच्या साईडनी आखून घ्यायचा आहे। त्याची अशी घडी घालायची आणि हे डार्क करून घ्यायचं। जो आपला थोडासा गळा उठलेला होता तो आपण डार्क करून घेतला। हा आहे ब्लाउज पीस। हा असा मोठा काठ होता, मी त्याच्यात खालचा थोडासा काढून घेतलेला आहे आणि छोटी कमरेला पट्टी ठेवलेली आहे। आपण ह्याच्यापासूनच आपण गळ्याला डिझाइन करणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाउज पीसाची बाजू अशी सुईची साईडने ठेवून घ्यायची। त्याच्यावर हा जो गळा आपण मार्किंग केलेला आहे तो ठेवून घ्यायचा। त्याच्यावर टिप मारून घ्यायची आहे। नंतर त्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे। ज्या साईडला दाब टिप दिली ते जी आपण मार्किंग केलेली साईड आहे ती वरती काढायची, म्हणजे अशी उलटी साईड येते आपली। गळा सेट करून त्याला पिना लावायच्या। नंतर गळ्याला टिप मारून घ्यायची। हे टोकापर्यंत आलं की सुईचं टोक आपलं खाली आणि असं फिरवायचं। सुईचं टोक खाली, टोकाला आलं की सुईचं टोक खाली घालून असं घोडा उचलून असं सरळ करायचं। असं गोल आकारावरती नाही शिवायचं, नाही तर गळा आपला बरोबर येत नाही। नंतर पिना काढायच्या। जिथून आपण टिप दिली त्याच्या आतमध्ये अर्धा इंच
हे गळा कटिंग करायचा. अशा पद्धतीने शिवल्यानंतर आपले बिना कॅनव्हासचे गळे खूप छान येतात. आता हे जे टोक निघालेलं असतात कोपरा, त्या कोपऱ्याला कच मारून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने नंतर हे आतनं हात घालून हे असं बाहेर काढून घ्यायचं आहे. म्हणजे आत जी शिलाई दिलेली असते ती पूर्ण आत जाते आणि बाहेरनं आपलं काहीच दिसत नाही. त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे ह्या गळ्यावरती. सुईचं टोक खाली आणि असं घोडा उचलून आपल्याला वळवायचं आहे. गोल फिरवायचं नाही, नाहीतर गळ्याला गोलच आकार येतो. कोपरे दिसले पाहिजेत. नंतर एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकताय बिना कॅनव्हासचा गळा किती खूप सुंदर आलेला आहे. आता ह्याला टक्स मारून घेऊया आपण. टक्स शोल्डरच्या सरळ लाईनीत असे घ्यायचे. टक्स मारून झालेले आहेत आपले. आता जी आपण काटाची पट्टी घेतली होती त्याची हे इकडचे अर्धा इंच साईड आणि इकडचे अर्धा इंच साईड अशी टीप मारून घ्यायची. ही टीप आपल्याला उलट्या साईडने घ्यायची आहे.
इकडच्या साईडने अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. नंतर हे जे 3 टोक आलेले आहेत ते हे सरळ लाईनीमध्ये अशी खडूने मार्किंग करायची आणि हे असं तीन मार्किंग करून घेतल्या. मग नंतर आपण पट्टी घ्यायची. जिथं आपण मार्किंग केलं होतं त्या टोकाला आपण थांबायचं. सुईचं टोक खाली आणि ही पट्टी आपण हे ज्या मार्किंगवरती अशी फोल्ड करणार आहोत. ही खडूची मार्किंग येईन असं टोक घ्यायचं. अशी टक्स सारखी टिप येते. दिसते का एकदम बरोबर घडी घातलेली. अशी टिप मारून घ्यायची. परत अशी त्याची पट्टी आहे ती सरळ करून घ्यायची. बघा किती छान आकार आलाय. इथं पण तसंच करायचं. जिथं मार्किंग टोक आलं तर तिथं थांबायचं. नंतर ही जी पट्टी आहे ती अशी असं कोन तयार करायचा. अशी घडी घालायची. हे टोक हे मार्किंगच्या बरोबर आलं पाहिजे. बरोबर अशी सरळ टीप द्यायची. नंतर ही पट्टी सरळ करायची. पहा आपलं टोक. परत पण तसंच करायचं आपल्याला. जी आपण खडूने मार्किंग केलेली आहे त्याच्यावर येऊन थांबायचं आहे आपल्याला. नंतर ही जी पट्टी आहे ती उलटी करायची आहे. परत एक टीप, पट्टी परत सरळ. सरळ पट्टी एक्स्ट्राचे दोरे आहेत ते कट करून घ्यायचे आहे आणि इकडच्या साईडनी एक टीप मारून घ्यायची आहे.
छोट्याशा काठ्याच्या पट्टीपासून हा आपला गळा तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. हा गळा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.